बोल काय बोलायचं, काय कुठं जायचंय विचार रा. चला संभाजीनगर का संभाजीनगर संभाजीनगर 4 तास संभाजीनगर 4. गावाकडे जाण्यासाठी आमचा अचानक प्लॅन झाला होता. तर खिडक्या वगैरे सगळं पॅक केलं. त्यानंतर मिस्टरांचा लॅपटॉप हा बॅगमध्ये पॅक केला. इथे खूप बोर झालं होतं, म्हटलं चला तर गावाकडे थोडंसं फिरून येऊ, मस्त निसर्गरम्य वातावरण राहील गावाकडे. तर आता बॅग वगैरे सगळं पॅक केलं. त्यानंतर दरवाजे वगैरे पॅक केले, सेफ्टी डोअर वगैरे सगळं लॉक करून घेतलं. म्हटलं चला तर आता निघायचं आपल्याला. आता तसं तर आपल्याकडे लिफ्ट आहेच, पायऱ्याने जायची गरज नाही, तेवढं तरी बरं आहे. आता बसलो लिफ्टमध्ये आणि आता येऊन पोचलो ग्राउंड फ्लोअरला. आणि हे बघू शकता, हा आहे आमचा काळा घोडा. आता त्याच्यात आम्ही बॅग वगैरे ठेवले आहे आणि आम्हाला काळा कलर खूप आवडतो, त्यामुळे आम्ही गाडीचा काळा कलर घेतलेला आहे. तर बॅग वगैरे ठेवल्या आणि त्या दिवशी खूप पाऊस झालेला होता. वाजले होते 7 वाजलेले होते आणि पाऊस वगैरे झालेला होता. आम्ही रात्रीच निघालो होतो आणि ही बघू शकतो 12 तारी बिल्डिंग आहे. आणि त्यानंतर घरच्यांना आनंद झालेला होता गावाकडे जाण्यासाठी, तर त्यांनी लवकरात लवकर ही गाडी ओळून घेतली. त्यानंतर मी गाडीमध्ये बसले आणि आता आम्ही निघालो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमचा प्रवास हा रात्रीचा आहे, आमचा प्रवास सुखरूप होऊ दे रे बाबा. चला तर आम्ही निघालो आहे. आणि माझे मिस्टर मला म्हणत होते की मला खूप दिवस झाले म्हणे मी काही गाडी चालवलेली नाही आहे, मला खूप वेगळं वाटतं आहे म्हणे गाडी चालवायला, कारण 15 ते 20 दिवसानंतर बसले असतील ते गाडी चालवायला. म्हटलं चला काही होत नाही, थोड्या वेळ तसंच वाटतं स्टार्टिंगला. आणि बाहेर बघू शकता तुम्ही नारळाचे झाडं ते आमच्या पार्किंगमध्ये. आणि हे पार्किंगमध्ये गार्डन वगैरे आहे, तिथं छोटे मुलं लेकरं खेळायला येतात. लहान एवढं पाऊस झालेला आहे तरी लहान लेकरं खेळण्यासाठी आलेले आहेत, तेवढेच फ्रेश होता बिचारे. समोरून आली होती एक गाडी, आता तो बिचारा मागं घेऊन घेईल गाडी. आम्ही तर काही घेणार नाही, कारण आम्हाला झाली अति घाई. आणि गावाकडे जाण्यासाठी घरच्यांचा आनंद एवढा असतो की त्यांच्या गगनात मावत नाही. त्यांना असं होतं मी घरी कधी जाईल, कधी नाही कधी पोचल. बिचाऱ्यांना असं वाटतं मला काय पंख असते तो उडून गेलो असतो बाबा मी. लय आनंद लगे आवर पटकन लगे बाप विचारू नका. आणि तर ट्रॉफिक बघू शकता तुम्ही, एक तर एवढा पाऊस चालू, त्याच्यावर ट्रॉफिक भलती. त्याच्यानंतर आम्हाला आलेला होता अमोल भाऊंचा फोन. अमोल भाऊंला यायचं होतं आमच्यासोबत गावाकडे, तर ते बघत होते आमची वाट. त्यांचा फोनवर फोन, कुठे आला, कुठपर्यंत आला, लवकर आहे, कारण ते बिचारे भिजत होते पावसात. तर आम्ही निघालो होतो, पण ट्रॉफिकमुळे शक्यतो आम्ही काही लवकर पोचलो नाही त्यांच्याजवळ. पण त्यांना म्हटलं थांबा, वेट करा थोडाफार. त्यांनी वेट वगैरे केला आणि ट्रॉफिक तर एवढी होती जशी जत्रा भरलेली होती. आणि फायनली आम्ही अमोल भैयाला भेटलो. अमोल भैया इथं लेकराची प्रॅक्टिस करत होते, लेकरं कशी घ्यायची, कारण त्यांचा मुलगा आता छोटा आहे, त्यामुळे ते प्रॅक्टिस करत होते. म्हटलं चला, तर इथून त्यांना घेतलं आणि आम्ही निघालो पुढे. बोल काय बोलायचं, काय कुठं जायचंय विचार रा. चला संभाजीनगर का संभाजीनगर संभाजीनगर 4 तास संभाजीनगर 4. वरती टपावर 200. तर रात्रीचे वाजले होते 11 आणि आम्हाला सर्वांना लागलेली होती भूक. तर आम्ही थांबलो एका कृष्णलीला हॉटेलमध्ये आणि तिथं आलो आहे आम्ही. आता जेवायला सगळ्यात पहिले केली अमोलदादा यांनी एंट्री हॉटेलमध्ये. आणि ही दुसरी फॅमिली होती आमच्यासमोर, अमोलदादाचे फ्रेंड होते सचिन भाऊ, त्यांची वाईफ, त्यांचा हा होता छोटा मुलगा, त्याला पण लागलेली होती खूप सारी भूक. तो म्हणत होता मला खायचा आहे पापड, तर त्याच्यासाठी पापड मागवला होता. तर त्याचे पप्पा त्याला खाऊ घालत होते, तर त्याला खायचं, तो म्हणत होता मला कांदा द्या, लिंबू द्या, पण त्याचे पप्पा त्याला पापड खाऊ घालत होते. त्यांनी खाल्ला नाही म्हणून त्याच्या पप्पानीच खाऊन घेतला पापड. आणि हे आलं होतं नवीनच काहीतरी, अंगारी काहीतरी म्हणतात त्याला. मी तर फर्स्ट टाईम बघितलं होतं, मला ते वेगळं वाटत होतं खूप. म्हटलं काय आहे हे नवीन, तर बघितलं आणि भाजीची टेस्ट ही खूप छान होती. तर आम्ही आता जेवण वगैरे करून निघालो आहे आता संभाजीनगरकडे. तर चला
भाऊच्या दादा पण येतो. शूटिंग अरे आलो ना रे बघ आम्ही संभाजीनगर पोहोचलेलो आहे. खूप कमी वेळात आम्ही संभाजीनगर जायचं आपल्याला आहे. संध्याकाळी 4 वाजता निघालो होतो. काय भांडे घासायची तू नाही राहत का बाथरूम मध्ये काय रे? सचिन दादा फोन केल्यावर आपण आपलं काम जर व्यवस्थित केलं आपलं काही कोल्ड बिल्डिंग बसत नाही. काम वेळेवर करायचं रे का मग आला कोणाचा बाथरूम मध्ये फोन केला का सांगायला का बाथरूम मध्ये वेळेवर जर भांडे घासले तर बाथरूम मध्ये कोण राहायचं काम पडत आपल्या पोळ्या वेळा काय सगळं एकदम फायनली आम्ही पोचलो छत्रपती संभाजीनगरला आणि हा आहे नगर नाका. नगर नाक्यावर आलो होतो आम्ही रात्री 3 वाजता. म्हटलं चला आता आम्ही घेतलाय नगर नाक्यावरून टर्न आणि आता आम्हाला डायरेक्ट जायचं होतं कन्नडला. तर आम्ही निघालो होतो कन्नडकडे आणि रात्री खूप सारी रात्र झालेली होती, त्याच्यामुळे एकही गाडी दिसत नव्हती आणि भीती तर वाटत होती. पण आमच्या समोर होते अमोल भाऊ, सचिन भाऊ, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि अमोल भैया यांना म्हटलं आम्ही चला तुम्हाला सासूरवाडीला सोडतो, पण ते बोलले नको नको. म्हटलं चला, ते म्हणे गावाकडे जातो मग नंतर जाईल. मग आम्ही निघालो त्यांच्या गावामध्ये. तर त्यांना सोडायचं, त्याच्यानंतर पुढे पण आम्हाला आमच्या घरी जायचं होतं. त्याच्यानंतर म्हटलं तर त्यांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडलं आणि हे आहे त्यांचं गाव. त्यांच्या गावामध्ये आम्ही केली आहे एंट्री आणि आमचा असा विषय चालू होता की लोकांचं फिरायला जायचा टाईम झाला आणि आम्ही लोकांच्या फिरायच्या टायमाला पोहोचलो आहे. आता आमची झोप कधी होणार काय. आणि दुसऱ्या दिवशी होता मोर्चा जरंगे पाटलाचा. मग आम्ही निघालो आहे आणि हे अमोल भाऊ यांच्या गावातले कुत्रे आमच्या स्वागतासाठी उभेच होते. बिबटे छोटे छोटे. आता आम्ही निघालो आहे आणि पहिले सचिन भाऊ यांना सोडू, मग तिथून अमोल भाऊ यांना सोडू पुढं. आम्ही पुण्यातून रूमच्या बाहेर 7 वाजता निघालो आणि पुण्याच्या बाहेर आम्ही कंप्लीट 11च्या नंतर निघालो, कारण खूप सारी ट्रॉफिक होती. आणि अमोल भैया यांच्या गावाला आम्ही पहाटे 4 वाजता पोहोचलो आणि अमोल भैया यांना सोडलं. येऊ आता निवांत. चलन बाय बाय. चल येतो मग. फायनली आम्ही अमोल भाऊ यांना त्यांच्या घरी सोडलं आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. तर आम्ही चाललो होतो, पण आम्हाला आमच्या आजी कन्नडला ॲडमिट होते, त्यासाठी आम्हाला कन्नडला आमच्या घराची चावी आणायला जायचं होतं, कारण माझ्या सासूबाई ह्या देखील कन्नडला हॉस्पिटलमध्ये होत्या. तर इथून आम्हाला कन्नडला जायचं होतं आणि हा लागतो त्याआधी सगळ्यात मोठं संकट म्हणजे टोल नाका, कारण इथे भरावं लागतात पैसे. तर माझ्या मिस्टरांना म्हटलं चला आपण मोठा स्कॅम करू काहीतरी. तर आम्ही एक स्कॅम करतो, तुम्ही बघा. आणि तर आता आम्ही चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे काय स्कॅम घडतो ते.
टोल नाका हा उडवला तुम्ही बघितलाच असेल. आणि तिथलचे लोक खूप सारे वरडत होते. आणि आम्ही आता पुढे निघालो होतो कन्नडला. तर आम्हाला रस्त्यात दिसली लाल दिव्याची गाडी. रस्ता पोलीसवाले आहेत. आता म्हटलं पोलीसवाल्यांनी विचारू नये एवढ्या रात्री कुठं फिरताय, कारण रस्त्याने एक देखील गाडी नव्हती. पण नशीब बिचाऱ्यांनी आम्हाला काही विचारलं नाही. आणि कन्नडला एक गाडीही नाही आणि एक काळं कुत्र देखील सुद्धा दिसत नव्हतं आम्हाला. कारण इथं वाजले होते 4:30 वाजले असतील, 4-4:30 झालेले होते. आणि आम्ही आलो होतो आजीला भेटायला. म्हटलं आपले चावी पण घेणं होईल, आजीची तब्येत कशी आहे हे देखील बघणं होईल. आणि आम्ही आलो होतो हॉस्पिटलला. आणि आमच्या आजी होत्या ICUमध्ये. तर मी गेली आजीकडं. आजीला विचारलं तब्येत वगैरे कशी आहे, काय झालं होतं. तर आजीने सांगितलं मला उलट्या वगैरे झाल्या होत्या म्हणे. बाई आता बरं वाटतंय. आजीने खाल्लं वगैरे होतं. आजी झोपलेल्या होत्या. पण आम्ही आल्यावर आजीला जाग आली आणि आजी माझ्यासोबत बोलत होत्या. तर माझ्या सासूबाई देखील तिथं होत्या. आणि तर आजीशी बोलली, नंतर चावी वगैरे घेतली आणि आम्ही आलो होतो आमच्या गावाकडे. आणि फायनली आम्ही आमच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही कमान बघितलीच असेल. आणि गावाकडे खूप सारा पाऊस झालेला होता, त्याच्यामुळे खूप कडाने असे हिरवे झाडं वगैरे होते. आणि एवढं काही हे नाही, आमचं घर रस्त्यावरच आहे, त्याच्यामुळे रस्त्याचा काही ताण नाही, रस्ता खराब वगैरे नव्हता. आणि म्हटलं आता घरी जाऊ, पहिले बॅग वगैरे व्यवस्थित ठेवून देऊ, त्याच्यानंतर 1-1.5 तास आराम करू. कारण सकाळी माझ्या आजींना नाश्ता बनवून द्यायचा होता. म्हटलं ठीक आहे, नाश्ता वगैरे बनवून देऊ, मग बाकीचं काम मग दुपारी आराम करू. चला आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये नंतर भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण. आणि आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो आहोत. चला तर जय श्री कृष्ण.